माढा लोकसभेची महायुतीची उमेदवारी दुसऱ्यादा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देण्यात आलेली आहे। त्यानंतर 2 दिवसामध्ये आपण पाहतोय की सोशल मीडियावरती समर्थकांमधून नाराजी व्यक्त होते आहे। अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत। माढा निंबाळकरांना पाडा अशा पद्धतीच्या पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। आत्ता आपण अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावरती आहोत आणि या ठिकाणी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर, त्यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर, तसेच शेकापाचे ज्येष्ठ नेते भाई जयंत पाटील यांनी आत्ता ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेतलेली आहे। त्यांची बंद दाराआड चर्चा झालेली आहे आणि या चर्चेनंतर जयंत पाटील यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे, ते म्हणजे अकलूजची भूमी ही राज्याच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी देऊ शकते, एवढी ताकद ह्या अकलूजच्या भूमीत आहे, असं एक वक्तव्य केलेलं आहे। आपण पाहिलं तर माढा लोकसभेला 2019ला माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे या ठिकाणाहून स्टँडिंग खासदार होते, मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर इथली जी जागा होती ही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देण्यात आलेली होती। त्यावेळेस कृष्णा भीमा स्थिरीकरण या मुद्द्याखाली मोहिते पाटील यांनी भाजपला सपोर्ट केला होता। 1 लाखाचं लीड देऊन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणलं। मात्र आपण वारंवार पाहिलं की कृष्णा भीमा स्थिरीकरण या प्रकल्पामध्ये मोहिते पाटील कुटुंबाला डावललं गेलं, वगळलं गेलं। त्यातच आता काही दिवसापासून धैर्यशील मोहिते पाटील की जे विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे आहेत, त्यांनी माड्याची जागा ही मोहिते पाटीलांना सोडावी अशी मागणी केली होती। सोशल मीडियावरती भावी खासदार म्हणून अनेक दिवस झालं त्यांचे कार्यकर्ते मागणी करत होते। धैर्यशील मोहिते पाटलांनी मागणी केली होती, पार्टीचे निकष पूर्ण केले होते। मात्र पुन्हा एकदा जे विद्यमान खासदार होते त्यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आता मोहिते पाटील काय भूमिका घेत आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। त्याचबरोबर आपण फलटणमधून जर पाहिलं तर रामराजे निंबाळकर यांनी थेट चॅलेंज दिलं होतं की एकेरी भाषेमध्ये चॅलेंज दिलं होतं की कशा पद्धतीची उमेदवारी मिळते मी पाहतो म्हणून। मात्र तरी देखील BJPनं विद्यमान खासदारांना उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळं आता कुठंतरी फलटणमधून आणि माळशिरसमधून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध होईल असं बोललं जातं आहे। आता मोहिते पाटीलांचे जे कार्यकर्ते आहेत हे सोशल मीडियावरून मोहिते पाटलांनी तुतारी घ्यावं, शरद पवार गटामध्ये जावं अशा पद्धतीची मागणी करतायत। मात्र अद्याप मोहिते पाटील यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट घेतली नाही। मात्र निश्चितच मोहिते पाटलांच्या या भूमिकेनंतर राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठी घडामोड आपल्याला पाहायला मिळेल। मुंबई तकसाठी नितीन शिंदे, अकलूज।